हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगण्यानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे सोमवार आणि आजची आहे भोगी आणि उद्याची आहे मकर संक्रांत आणि परवापासून सुरू होते हळदी कुंकू आणि वाणाला सुरुवात होते परवापासून। भोगी आली, मकर संक्रांत आली, पण अजून मी वाण आणलेला नाही जाऊन। तर काल जायचं होतं वाण आणायला, पण काल थोड्याशा साड्या वगैरे पिको फॉलला टाकायच्या होत्या, ब्लाऊज शिवायला टाकायचे होते, त्याच्यामुळे त्याच गोंधळात राहिले आणि मग जाताच आलं नाही। मग म्हटलं आज जावं, वाण घेऊन यावा। शिवांशला स्कूलमधून आणायचं होतं म्हणून मग ब्लॉगला सुरुवात केली नाही। घरातले सगळे काम आधी आवरून घेतले, शिवांशला घेऊन आले स्कूलमधून। तर तो बघा तिकडे बसलेला आहे, त्याला सुद्धा स्कूलमध्ये आज ना कलर ड्रेस म्हणजे ब्लॅक कलरचा ड्रेस होता। आज मकर संक्रांतीचं सेलिब्रेशन होतं स्कूलमध्ये, तर त्याला ब्लॅक पॅन्ट आणि असं ग्रे कलरचं टी शर्ट होतं, तेच पाठवलं घालून। मग तर तसा त्याला ड्रेस घालून पाठवला होता, शाळेचा ड्रेस घालून पाठवायचं नव्हतं। तर शिवांशला आता घेऊन आले स्कूलमधून आणि आता म्हटलं बाहेर जायचं तर राहतोच ड्रेस घालून, म्हणून आता त्याला तोच ड्रेस घालून ठेवला। अद्विक आत्ताच झोपेतून उठला, तर त्याला तयार करायचं आहे। माझी तयारी झाली आहे आणि लगेचच निघणार आहे मार्केटमध्ये वाण घ्यायला जायला, कारण तर आता लवकर जाते आणि लवकर येते। मार्केटमध्ये आपल्याला जर एखाद्या दुकानामध्ये आपल्या मनासारखी वस्तू मिळाली नाही तर मग जे 4-5 दुकानांमध्ये जाऊन त्या वस्तू शोधाव्या लागतात। तर माझी इच्छा आहे की डीमार्टला जावं। डीमार्टला बऱ्याच वस्तू असतात आणि त्यातलं काहीतरी घेता येणार, म्हणून मग म्हटलं की डीमार्टला जावं आणि तिथूनच मग वाण घेऊन येते डीमार्टला जाऊन। कारण तर मुलांनाही तिथे थोडंसं खेळायला ऐसपैस जागा असते, फिरायला ऐसपैस जागा असते। आता दुकानामध्ये ह्या लहान लहान मुलांना घेऊन गेलं की ते तिकडे मस्त फिरतात, खेळतात, हे वस्तू घेतात, ते वस्तू घेतात, मग दुकानदारांना होतो त्रास। त्याच्यामुळे असं वाटतं की डीमार्टमध्ये कोणाचा त्रास होत नाही। मुलांना घेऊन गेलं, खेळले मुलं, कितीही वस्तू कोणती पाडली तरी तिथे कोणी काही म्हणत नाही। म्हणून मग मला असं वाटतं की चांगलं आहे डीमार्टमध्ये जाऊन वाण घेऊन येणं। जर मला माझ्या मनासारखी माझ्या बजेटमध्ये तिथे कोणती चांगली वस्तू मिळाली तर मग तिथूनच घेते, नाहीतर मग परत मार्केटमध्ये यावं लागणार आणि मग मार्केटमधून मला दुसरी वस्तू घ्यावी लागणार, असं होऊ शकते। चला मग आता निघते सरळ मार्केटमध्ये, म्हणजे डीमार्टलाच गेल्यानंतर बोलते तुमच्याशी। चला तर आता आलो आम्ही डीमार्टमध्ये आल्या बघा आधी गाडीवरून उतरला आणि लगेच धावायला लागला इकडे तिकडे। तर जास्त गर्दी नव्हती, थोडीफार होती, जास्त गर्दी नव्हती। म्हटलं चला लवकर घेणं होणार आणि लवकर निघणं होणार। आणि जेव्हा आम्ही येतो नेहमी तेव्हा बघा इथे किती गर्दी राहते, पण आज जास्त गर्दी नव्हती। आल्या डीमार्टमध्ये आधी गेलो आम्ही भांड्यांच्या सेक्शनकडे, जिथे आपल्याला वाणामध्ये देण्यासाठी उपयोगी वस्तू मिळतील अशा घेण्यासाठी। तर इथे मी ना असे टिफिन बघत होते, म्हणजे छोटे डबे बघत होते चापट, की काय रेंजचे आहे वगैरे आणि कसे आहेत ते। आणि भरपूर व्हेरायटी होती इथे, डब्यांमध्ये पण भरपूर व्हेरायटी होती आणि बाकी पण वस्तू भरपूर होत्या। आणि मी गेले ना तर मला कळलंच नाही की इथे मकर संक्रांतीच्या वाणासाठी वेगळं त्यांनी सेक्शन बनवलेलं आहे। मी माझा वाण घेऊन घेतला आणि त्यानंतर मग बघितलं तर तिथे पण तेच वस्तू होती जी मी घेऊन घेतली, तरी सेमच रेटमध्ये होते। तर इथे काउंटरला आलो, वाण घेतला आणि काउंटरला आलो आणि इथे बघा द्विच्या मस्त्या सुरू होत्या। बाहेर निघालो वाण घेऊन आणि मग लगेच घराकडे पण निघालो तिथून। तर डीमार्टमधून घरी आलो, थोडा वेळ झाला आल्याला। आणि आल्यानंतर मुलांना आधी जेवण करायला दिलं, कारण ते शिवांशला स्कूलमधून आणलं तर शिवांश म्हणाला मम्मी आता मला भूक नाही, थोड्या वेळानंतर जेवतो। तर मग म्हटलं की चल तोपर्यंत जाऊन येणं होते, वाण घेऊन येणं होते। आणि मुलांना घेऊन जाणं ना इतकं सोपं नाही आहे। डीमार्टमध्ये चालते, पण असं शॉपमधून काही घ्यायचं म्हटलं ना तर मग शॉपमध्ये चालत नाही, कारण तर शिवांश खूप जास्त मस्त्या करतो। मग शिवांश खाली खेळतो तर मग अद्विक कडीवरती राहत नाही, तो सुद्धा मला सोड मम्मी म्हणतो। मग त्याला सोडलं की तो पण त्याच्यासोबत मस्त्या करतो। मग दुकानामधल्या ह्या वस्तू काढणार, त्या वस्तू काढणार, कोणती पाडणार, कोणती काही। तर वाण घ्यायचं म्हटलं तर एकच वस्तू आपण बघून ती घेत नाही, अशा 10-12 वस्तू आपण बघतो, त्यातली आपल्याला जी पटली तीच आपण घेत असतो। तेवढं सगळं बघायला भरपूर वेळ लागला असता आणि मग तोपर्यंत मुलांनी त्या दुकानामध्ये सगळं राडा करून टाकला असता। म्हणून मग विचार केला की डीमार्टला जाऊ। तिकडे कसं थोडंसे मुलांनी मस्ती केली तर कोणी काही म्हणत नाही, कोणती वस्तू हाताने काढली किंवा पडली तरी ते कुठं काय तिथले लोक काही म्हणत नाही, आणि मुलं ते करतातच बाहेर गेल्यानंतर दुकानांमध्ये। तर म्हणून मग डीमार्टमधून या मकर संक्रांतीचा वाण घेऊन आले। तर तुम्हाला दाखवते बघा काय आणलं ते। तर मी आणल्या यावेळेनं असे डबे, बघा माझ्या हातामध्ये दिसतंय ना, असे डबे आणले। हे अंदरून काय आहे, मायक्रो स्टील आहे, एअरटाईट डबे आहे आणि मायक्रो स्टील असं आहे लिहिलेलं याच्यावरती। खूप छान आहे, तुम्हाला दाखवते बघा। आतमधून स्टील आहे, हे बघा।
छान दिसायला पण छान दिसते। लंच बॉक्सच्या डब्यामध्ये सुद्धा आपण याला टाकून देऊ शकतो किंवा मग आता फ्रीज मध्ये काही ठेवायचं असलं तर तसं उपयोगी पडते। तर या डब्यांमध्ये ना आपण काहीही ठेवू शकतो। तर डब्बा अशी गोष्ट आहे की घरामध्ये आपल्या किचन मध्ये कुठेही आपण ठेवून देऊ शकतो आणि त्याचा वापर करू शकतो। हे उपयोगी येणारी वस्तू आहे, म्हणूनच मी डब्बे घेतले। स्टीलचे डबे होते जे मी तुम्हाला डीमार्ट मध्ये दाखवले, ते आपल्या किचन मध्ये तसे स्टीलचे डबे दिसतातच, गोल चापट असे असतातच, असे काहीतरी नसतात। म्हणून म्हटलं चला थोडासा रंग पण कलर पण आहे बाहेरून डब्यांना आणि वरून झाकण पण आहे चांगलं प्लास्टिकचं, आतमधून स्टीलचं आहे। तर खूप छान वाटलं मला, म्हणून म्हटलं हेच डबे घ्यावे आणि म्हणून मग असे डबे आणले। यावेळेला मागच्या वेळेला मी दिवे दिले होते, यावेळेला म्हटलं चला डबे द्यावे। तर हे डबे आहेत। तर एवढे डबे आणलेत मी वाणामध्ये देण्यासाठी आणि छान आहे। असं आहे, मोठा आहे डब्बा, एकदम छोटा पण नाही, मोठा आहे डब्बा, छान। भाजी पण याच्यात चांगली जाते, टिफिन मध्ये आपण 2 माणसाची भाजी पण घेऊन जाऊ शकतो, एवढा डब्बा आहे हा। कशी वाटली तुम्हाला ते सांगा कमेंट मध्ये, चांगली आहे ना, उपयोगाची वस्तू आहे। चला असो, डब्बे आता वाण तर आणून झालेला आहे, पण उद्या आहे मकर संक्रांत। तर मकर संक्रांतीच्या ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला 1 दिवसाच्या आधीच खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या। तर आता वाण तर आणलाय, हा ठेवून देते मी आणि आता बनवते तिळगुळ। उद्या आहे मकर संक्रांत, तर मग आपल्याला तिळगुळ लागते, तर म्हणून आता तिळगुळ बनवते। परत पिशवीमध्ये हे ठेवून देते डब्बे। मला ना द्यायचं तर चांगलं द्यायचं, नाही तर मग द्यायचं नाही असं असतं। द्यायला पण आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे ना, म्हणून थोडंसं महाग पडते, पण चांगली दिली जाते वस्तू। नाहीतरी वर्षातून एक वेळा आपण हा सण साजरा करतो आणि वर्षातून एकच वेळा आपण वाण देत असतो, म्हणून मग थोड्याशा पैशाला बघत नाही आणि घेऊन घेते चांगली वस्तू। तर मागच्या वर्षी पण पितळेचे दिवे दिले होते आणि चला जर आता हे ठेवून देते आणि लगेच ना आपले तिळगुळ बनवायला घेते। तर जास्त तिळगुळ बनवत नाही, तसंच राहते। 1 वाटी तिळाचे तिळगुळ बनवते। काय झालं, घे घे घे, हो हो बा। कढई छान गरम झाले, आता याच्यामध्ये टाकते तीळ, छान पांढरे तीळ आहे। कढई सुद्धा चांगली गरम झाली, आता याच्यामध्ये मस्त हलके भाजून घेते चांगले आणि त्यानंतर ना तिळगुळ वाटून घेते। तर एकीकडे तीळ भाजते तोपर्यंत गुळ किसून घेते। तर आता तिळगुळामध्ये टाकायला गुळ थोडासा किसून घेते, जास्त गोड नाही बनवत। गुळ पण किसून घेतला, चांगला थोडासा किसला, जास्त नाही किसला। आणि जे तीळ टाकले होते ना भाजायला, ते सुद्धा भाजून झाले, तर थोडे थंड करून घेत आहे। आता तीळ इकडे थंड होईपर्यंत ना मी मस्त चहा घेऊन घेते गरम गरम। हे बाजूला करते, आता माझ्या हातानेच थांबून जायचं सगळं। तर मी ना मस्त इथं थोडासा चहा ठेवते, चहा ठेवला आता मी, तर पटकन उकडी आली की चहा पिऊन घेते आणि चहा पिऊन झाल्यानंतर मग तिळगुळ बनवते। चहा होईपर्यंत तीळ बघा थंडी झाली। चला तर आता मस्त गरम गरम चहा तयार आहे, चहा पिते। चला तर आता मस्त चहा पिऊन झालाय आणि चहा पिल्यानंतर ना एकदम मूड फ्रेश होऊन जातं। तीळ पण चांगले थंडी झाले, आता हे वाटून घेते। जास्त बारीक अशी पावडर वाटून घेणार नाहीये, दरदरी वाटून घेते। काय झालं बर, तर तिळगुळ वाटून झालेलं आहे बघा, आणि जास्त बारीक वाटलेलं नाही, थोडंसं दरदरच ठेवलेलं आहे, म्हणजे खाताना ते चांगलं लागलं पाहिजे याच्यासाठी। तर चला तर आता मिक्सरच्या भांड्यामधून ना डब्यामध्ये ते तिळगुळ काढून घेते। तर मस्त असं तिळगुळ तयार आहे आणि हा डब्बा आता मी ठेवला आहे फ्रीज मध्ये। तर चला मग आता तिळगुळ पण बनवून झालं आणि वाण पण घेतलाय मी। हा व्हिडिओ मी इथे सेंड करते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला, आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।